हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा माझे पिरियड डेज असतात त्याच्यामध्ये मी कुठल्या गोष्टींशिवाय बिलकुल राहू शकत नाही. माझं एक शेड्यूल बनलं आता की मला काय लागतं काय नाही लागत. सो चॉकलेट्स वगैरे तर ते सगळ्या गर्ल्सला लागतंच आणि ते माझ्याकडे आता नाही आहे. बट मी काय वापरते, मला काय लागतं ते मी सांगते. हे एक आहे मेन्स्ट्रुअल पेन रिलीफ रोल ऑन. दिस रोल ऑन वर्क्स लाईक मॅजिक. काही स्पॉन्सरशिप नाहीये आणि भाजीवाले ना मला वैताग द्यायला लागलेत. हर एक व्लॉग मध्ये ह्यांना एक पेड प्रमोशन मी मागणारच आहे. सो हे एवढंच आहे आणि हे ऍक्च्युली ऋषिकेशवरून आणले माझ्या एका फ्रेंडने आणि हे इतकं मॅजिक वर्क करतं ना, म्हणजे फक्त रोल ऑन करायचं पोटाला आणि थाईजला. अरे बापरे, जी झोप लागते. छान, खूप छान आहे. मी एवढं ते वापरलंय आता. एवढं आहे म्हणजे क्वांटिटी पण खूप चांगली आहे आणि खूपच महाग आहे. बहुतेक महाग म्हणजे एवढूशासाठी ते महागच आहे. सो 350 नाही, एवढं महाग नाही. हां, 350 रुपयालाच आहे. बट गर्ल्स, जर हे तुम्हाला कुठे दिसलं, ब्लूम, बोहेको, ठीक आहे, ऑर्डर करा. पोट दुखणं थांबणार म्हणजे थांबणार. त्याचा बॉक्स किती मोठा आहे बघा आणि त्यातनंही एवढंच दिसतं. बट मॅजिक मॅजिक. सो हे मी माझ्या पिरियड्समध्ये नेहमी कॅरी करते किंवा घरी माझ्याकडे नेहमी असतं. सेकंड गोष्ट आहे की मी रोज सकाळी 1 चमचा डाबर च्यवनप्रकाश खाते. म्हणजे त्याने माझी इम्युनिटी वाढते. मला असं वाटतं की मी ठीक झाली आहे. मे बी हे सगळं माझं मेंटल असेल, माहीत नाही. मेंटली मला विचार करते की हा मी हे खाल्ल्यावर नीट होणार, हे खाल्ल्यावर मे बी ते पण असू शकतं. बट मला खूप फरक पडतो ह्याने पण. डाबर च्यवनप्रकाश रोज 1 चम्मच, 1 स्कूप मी असं खात बसते. कारण की तेव्हा मला जेवायची इच्छा नाही होत आणि तेव्हा मला बॉडीमध्ये काहीतरी पाहिजे असतं. सो चॉकलेट नसेल माझ्याकडे तर मी हे चॉकलेट मानून खाते. सो येस, डाबर च्यवनप्रकाश. नेक्स्ट आहे माझे ब्ल्यूलेस. पण हे म्हणते माझ्या पोटात गेलेत ऑलरेडी. सो हे आणि ब्ल्यूलेस मला खूप जास्त आवडतं आणि एकदम सॅल्युएटिंग होतीये. पण मला कुरकुरे आणि ब्ल्यूलेस माझे फेवरेट आहेत. ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, मी विचार पण नाही करू शकत की हे जर माझ्याकडे नसेल तर मी जिवंत कशी राहील. पण हे गर्ल्स ऑर्डर करा किंवा जवळच्या मेडिकल स्टोअर मध्ये मिळेल. हे हीटिंग पॅड इतकं सुंदर आहे. फक्त असं लावून ठेवलं आणि ह्याचे लेवल्स आहेत. ठीक आहे, इथे त्यांनी लेवल्स दिलेत. 1, तुम्हाला दिसेल का नाही काय माहिती, 1, 2, 3 असे लेवल्स आहेत. सो माझं 2 वरच असतं मोस्टली, कारण की प्रॉपर हीट होतं. पण ह्याच्यावर झोपून जी झोप लागते याची, हे फक्त खाली ठेवायचं आणि ह्याच्यावर झोपायचं. सो हे माझ्याकडे आता ऑलमोस्ट 3 इयर्स झाला आहे. पण खूप भारी. म्हणजे मी शोजला वगैरे जाते, मला ट्रॅव्हलिंग असतं, बसमधून काय ट्रॅव्हलिंग असतं काय असतं. सो मला हे तर लागतंच, म्हणजे ह्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. सो फर्स्ट 2 डेज तरी मी हे माझ्याजवळ ठेवतेच. आणि हे तुम्ही पण हीटिंग पॅड जरी तुम्ही टाकलं तरी ब्लिंकिट, झेप्टो तुम्हाला कुठेही मिळेल. सो येस, या काही गोष्टी आहेत ज्या ह्याच्याशिवाय मी अशी राहू शकत नाही. अँड ऑफकोर्स माय फोन. सो फोन तर आता दाखवू शकत नाही कारण की मी शूट करते. सो फोनशिवाय मी राहू शकत नाही. अँड येस, सगळ्यांनी काळजी घ्या आपल्या पिरियड्समध्ये. बस मुलांनी व्लॉग बघितला असेल तर तुमच्या बहिणींना किंवा कोण वडील माझे व्लॉग्स बघतात तुमच्या मुलींना हे तुम्ही असं गिफ्ट केलं ना की म्हणजे हा धर कुरकुरे खा, धर च्यवनप्रकाश खा किंवा तुझ्यासाठी रोल ऑन घेतलाय, या गोष्टी तुम्हाला हेल्पफुल होतील जर गर्ल्सला तुम्ही द्याल तर. सो येस, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. एंडपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.